गंगातरंगरमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषितवामभागं प्रियमणंग मदापहारं वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथं पुरपतिं भज विश्वनाथं सियावर रामचंद्र भगवान की जय। परांबा भगवती मैया की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्ति स्वरूपा राधा रानी सरकार की जय। बोलिए वृंदावन धाम की जय। बोलिए अयोध्या धाम की जय। बोलिए शरयू मैया की जय। नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं एक एक अक्षरं पुंसा महापातक नाशनम। अखिल कोटी ब्रह्मांड नायक तडिद्वित्वे निंदित पीतांबर धारे जगत आधार जगन्नियंता पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने ज्ञानोबाराया तुकोबाराया आदी संत मांदियाडींच्या परमकृपा प्रसादाने पुण्य पावन क्षेत्र खेड शिवापूर शिवरे या गावामध्ये तुम्हा सर्व माहेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या पावन परम उपस्थितीमध्ये परमार्थ प्रेमी ज्यांची कृष्ण कन्हैयावरती राधा राणीवरती नितांत श्रद्धा आहे असे आमचे विपिन सर, त्यांचे सहकारी, त्यांचे कुटुंबीय यांच्या उदात्त हेतूने पवित्र अंतकरणाने तन मन धनाने चालत असलेला हा श्रीराम कथा भक्ती महोत्सव आज 6ष्ठम दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत। समोर आदरणीय आमचे शिवम महाराज जी आहेत, त्यांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन आहे। कथा राघवाची आहे, कथा परांबा भगवती सीतेची आहे, कथा सत्याची आहे, कथा धर्माची आहे। पुण्य पावन कथा आहे ना रामकथा। एक वाणी एक वाणी एक राणी मर्यादा पुरुषोत्तम राघवाची कथा ऐकतोय आपण बरं का। आणि मग 6व्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना मी सांगत आलो प्रभूचं चरित्र मोठं अलौकिक आहे।
2 अवतार विशेष सांगितले 24 अवतारामध्ये. कोणते कोणते 24 अवतार झाले ना भगवंताचे. तसे तर देवाचे अनंत अवतार आहेत. हरी अनंता, हरी कथा अनंता. भगवंताचे अवतार भरपूर आहेत. किती आहेत त्याची गणती करता येणार नाही. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार आहेत माझ्या प्रभूचे. अवताराच्या राशीच्या राशी आहे तो. श्रीमद भागवताने 24 सांगितले. वारकरी संप्रदायातील साधू संतांनी दशावताराचं विशेष वर्णन केलं. जे अवतार अंबरीशासाठी घेतले, गर्ग संहितेनं 6 सांगितले. बरं का, गर्ग संहिता 6 अवतारामध्ये भगवंताचं विभाजन करते. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्तम 6 अवतारामध्ये विभाजन केलं गर्ग संहितेनं. आणि त्याच्यामध्ये विशेष 2 अवतार आहेत. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीरी, हृदय मंदिरी स्मराकारी. राम कृष्ण. राम हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. बरं का. आणि कृष्ण हा नटखट अवतार आहे. बरं का. जग में सुंदर है 2 नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है 2 नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. त्याच्यामध्ये प्रभु रामचंद्रांचं चरित्र गायन आपण करत आहोत. कालपर्यंत आपण ऐकलं जब ते राम ब्याही घर आए, नित नव मंगल मोद बधाई. माझे प्रभू सीता मातेला घेऊन अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आनंद आहे. संपूर्ण अयोध्या नगरी सजली. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम लगे कुटिया भी दुल्हन सी. संपूर्ण अयोध्या नगरी सजली. आणि मग एक दिवसाचा प्रसंग बोलता बोलतो मी बोललो काल. राजा दशरथाच्या कानाजवळचा एक केस पांढरा झाला. श्रवण समीप भयउसित केसा, मान हुजरट फन अस उपदेसा. कानाच्या जवळचा केस पांढरा झाला. राजा दशरथाने विचार केला, सूर्यवंशाची रीत आहे, मोठ्या मुलाला राज्य कारभार दिला पाहिजे. रामाला राज्य करायचं ठरवलं, राजा करायचं ठरवलं.
वसिष्ठांच्या समोर दशरथाने आपला मानस बोलून दाखवला. वसिष्ठांनी मोठा उदार अंतःकरणाने परवानगी दिली. तयारी चालू झाली. सगळ्या अयोध्येमध्ये आनंद आहे. बोलू नका. कोण बोलतंय? नाही बोलता चालू द्या. नाही बोलता बोलू नका. सगळ्या अयोध्येमध्ये आनंद आहे. सगळं अयोध्या नगर सजलं. मंथरेनं पाहिलं. देखी मंथरा नगरू बनावा. मंथरेनं पाहिलं हे कशासाठी सजलं हे सगळं. लोकांनी सांगितलं राम राजा होणार आहे ना, त्याच्यासाठी सजलं हे सगळं. आणि मग मंथरेच्या मनामध्ये विकल्प आला. काल पाहिलं आपण सरस्वतीने मंथरेच्या जिभेवरती बसली सरस्वती माता. आणि विकल्प आला मंथरेच्या अंतःकरणामध्ये. कैकेयीला येऊन सांगितलं. कैकेयी कोप भवनामध्ये गेली. कैकेयीने 2 वर मागून घेतले राजा दशरथाने पूर्वी दिलेले. देव एक वर भरत ही टीका. भरताला राज तिलक मागून घेतला. आणि दूसर मांग हो दूसर बर कर चोरी. पुरव नाथ मनोरथ मोरी. हे नाथा माझं मनोरथ पुरवा. काय? तापस बेस विशेष उदासी. 14 वर्ष राम वनवासी. पाहिलं आपण काल ओघामध्ये. आणि माझे प्रभू वनवासाला निघाले. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज. बन के हेतु निकल चले. माता के सरताज राजा रंग बने. राजा रंग बने. आणि मग सीता मातेला सोबत घेतलं माझ्या प्रभूने. लखन लाल सोबत आहेत. वनाच्या दिशेने निघाले. सगळे अयोध्या दुःखामध्ये आहे. दशरथ महाराज मूर्छित पडले. माझा राम, हे राघवा, हे रामा. हे राघवा, राम राम राम. कौशल्याचं अंतःकरण जळतंय. घोडे रडू लागले. गायी रडू लागल्या. अयोध्येतले पशु पक्षी रडू लागले. बाप पाषाण उरले. पाषाण. भावार्थ रामायणामध्ये नाथ बाबा गोड वर्णन करतात. वना जाता रघुनंदन. प्रबंध्या. गायीचे गळती लोचन. अश्वगज करती रुदन. दुःखी जन तळमळती. कौशल्य माता शोक करते आहे. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ रे वना. मज आला प्रेम पाणा. कोणा पाजू राघवा. धरणी मातेला विनंती करू लागले. अहो धरणी माय भगिनी. सांभाळावा कोदंड पाणी. सूर्याला विनंती करू लागले. सूर्यवंशी दिनकरा. तापून
वनाच्या दिशेने बन चले राम रघुराई संग में है सीता माई राजा जनक की लाडली राजा जनक की लाडली संग चले संग में है सीता माई राजा जनक की लाडली राजा जनक की आभूषण काढून ठेव. वशिष्ठांनी सांगितलं
वनवासाला गेल्या असा कथा भाग आहे. माझे प्रभू गंगेच्या तटाकावरती आले. जी गंगा जगाला पावन करते, जी गंगा माझ्या भगवंताच्या पायातून निघालेली आहे, त्या गंगेच्या काठावरती आले. आणि मग सगळे अयोध्यावासी भगवंताच्या मागे आहेत. अशामध्ये सुमंत सोबत आहे. दशरथ राजांनी सांगितलं होतं, सुमंता, अरे सहन होणार नाही माझ्या रामाला वनवास. काय करा, वनात गेल्यासारखं करा आणि रथ परत अयोध्येत आणा. प्रभूंनी तसंच नाही करू दिलं. गंगेच्या तटाकावरती मुक्काम पडला माझा पहिला मुक्काम पडला. आणि मग पुढे अयोध्येचे लोक मागे आहेत. अर्ध्या रात्री माझे प्रभू उठले. रथाचा माग अयोध्येकडे काढून दिला आणि माझे प्रभू पुढे गेले. अयोध्येतल्या लोकांना वाटलं प्रभू अयोध्येमध्ये गेले असतील. सगळे लोक अयोध्येमध्ये आले आणि प्रभूचा पुढे वनवास चालू झाला. माझे प्रभू तमसा नदीच्या तीरावरती आले आणि मग त्या ठिकाणी निषाद राजगुहकाशी भेट झाली. पुढे वेळ कमी असल्यामुळे तमसेच्या काठावरती केवट बसलेला आहे. एकही नाव त्या नदीवरती नाही. अशामध्ये माझ्या प्रभूंनी केवटाला हाक मारली. का? नदी पार करायची आहे ना. केवटाला हाक मारल्याबरोबर केवट येत नाही. लखनलाल रागावले केवटावरती. केवट येत नाही. का येत नाही केवट? त्याचं कारण आहे. केवटाने सांगितलं, प्रभू मी असं ऐकलंय म्हणे तुमच्या चरण स्पर्शाने दगडाची बाई होते. माझे नाव तर कोमल आहे. माझ्या नावेमध्ये तुम्हाला घेतो, पण तुम्हाला अगोदर पाय धुवून नावेमध्ये बसावं लागेल. अशामध्ये केवळ धावत घरी गेला आणि ती लाकडाची काटवट आणली. काटवटीमध्ये माझ्या प्रभूचे पाय धुतले. केवट म्हणतोय प्रभूला, तुमच्या चरणाचे महात्म्य मला माहित आहे. गोड कथा आहे. आणि मग माझे प्रभू नावेमध्ये बसले. बरं का, लखनलाल आहे, सीतामैया आहे आणि केवटाने नाव हातायला चालू केले. गंगा पार केली नावेने. परत केवटाने नाव माघारी आणली. लक्ष्मणाने सांगितलं, केवटा काय करतोयस? केवटाने सांगितलं, तुम्ही शांत बसा. परत इकडच्या किनाऱ्याला, परत दुसऱ्या किनाऱ्याला नेले नाव. परत वळवणार एवढ्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी विचारलं, केवटा काय करतोस? हात जोडून केवटाने रामाला सांगितलं, प्रभूजी मला माहित आहे तुम्हाला 14 वर्षाचा वनवास झालाय आणि मग 14 वर्ष तर वनामध्ये राहणार आहातच. 2-4 चक्रा या गंगेमध्ये घालाल तर काय अडचण आहे? केवटानं गोड उत्तर दिलं प्रभू रामचंद्रांच्या प्रश्नाचं. केवटा किती चक्रा मारणार आहेस अशा? केवटाने सांगितलं, प्रभू 2 चक्रा झाल्या तर तुम्ही उतरायची भाषा करताय पलीकडच्या काठावरती. आम्हाला 84 लाख योनीच्या चक्रामध्ये अडकता आमचं काय होत असेल? गोड वेदांत आहे या ठिकाणी. आणि मग पुढे केवटाने प्रभूला पलीकडच्या काठावरती
सोडलं आहे का नाही. पण अगोदर पाय धुवून घेतले बघा. भज मन राम चरण सुखदाई, चरणन से निकसे सुरसरी, शंकर जटा समाई, जटा शंकरी नाम बर्यो है, त्रिभुवन पावन आई. भज मन राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. पुढे प्रभू भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये आले. तव प्रभु भारद्वाज पही आये, तव प्रभु भारद्वाज पही आये. करत दंडवत मुनी उरलाई, करत दंडवत मुनी उरलाई. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. आणि मग काही काळ तिथं राहिल्याच्या नंतर माझे प्रभू पुढे निघू लागले. कुठे आले. आगे राम लखन मुनी पाचे, तापस देश विराजत काचे. उभय बीच सिय सोहे जै कैसे, ब्रह्मा जीव निज माया जैसे. बरं का? चालण्याचा क्रम आहे माझ्या प्रभूचा. पुढे राम चालतायत, मध्ये परांबा भगवती सीता चालते आहे आणि माग लक्ष्मण लाल चालतायत. बरं का? गोस्वामी गोड लिहितात. कसं आहे चालणं त्यांचं. ब्रह्मा जीव निज माया जैसे. बरं का? पुढे परब्रह्म चालतंय, माग जीव चालतोय आणि देवाच्या आणि जीवाच्या मध्ये माया चालते. दिसू देत नाही माया, जीवाला माया देवाला पाहू देत नाही. हे सगळं कशासाठी चाललंय? सगळं मायेनं चाललंय. नाही देव दिसत नाही आपल्याला. कशामुळे? मायेमुळे दिसत नाही देव आपल्याला. आहे ना, आपल्या जवळच आहे की देव. मला वाटतं काल बोललो मी, जैसा हृदया माझी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांता शिकामू विषयावरी. आहे ना, हे भगवत तत्व जवळच आहे, पण दिसतं का? दिसत नाही ना. हा, कशी अवस्था झाली आहे जीवाची. गाईच्या काशेमध्ये गोचिड असतो बघा. पाळताना तुमच्याकडे गाय. हा, शहरात जास्त गायी दिसत नाही, डुकरं जास्त दिसतात, म्हणून म्हणलं गायी पाळतात का नाही तुमच्या इकडे. गाईच्या काशेमध्ये गोचिड असतो. गोचिड त्या काशेमध्ये असतो गाईच्या, पण तो पवित्र दूध नाही प्राशन करत, तो रक्तच प्राशन करतो. तसं आपलं झालंय. देव आपल्या जवळ आहे, पण आपण संसाराच्या नादाला लागलो मायबाप. त्याच्यामुळं देव आपल्याला दिसत नाही. ऐका नाही, माऊली वर्णन करतात. काय अवेरुणी गोचिड अशुद्ध काय से, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, अभेरुणी गोचिड अशुद्ध काय सेवी. जवळच आहे,
दूध पवित्र आहे, गोड आहे, ते जवळच आहे, पण त्या गोचडाला जसं दिसत नाही, तो रक्तच पित राहतो, तसा आपण संसारामध्ये विषय भोगत राहतो, परमात्मा दूर राहतो. आणि विषयानं कोणाची तृप्ती झाली हो आतापर्यंत? विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. बरं का, विषय कसा आहे समजा, एखाद्या ठिकाणी अग्नी लागलाय, अग्नी, एक जण म्हटला मी या अग्नीला आता विझवणार, आणि मध्ये लाकडं टाकायला लागला. कशासाठी? विझवण्यासाठी. तो विझेल का भडकेल? जास्त जास्त होणार आहे की नाही? तसंच आहे विषयाचं सुद्धा. विषय सेवन जसं जसं करू आपण, तसं तसं या विषयाला फाटे फुटत राहतात. बरं का, तृप्ती होत नाही विषयानं. तसं आहे जीव आणि ब्रह्माच्या मध्ये आड माया आहे. माया बाजूला झाली की ब्रह्म आपल्याला दिसणारच आहे. गोड वर्णन करतायत, कसे चालतायत? ब्रह्मा जीव निज माया जैसी. आणि मग त्या वनातल्या स्त्रियांनी सीतेला विचारलं, काय, कोण, कुठं, कसं, अशामध्ये विचारलं, हे दोन पुरुष कोण आहेत? परंबा भगवतीला विचारलं. सहज सुभाय सुभगत न गोरे, नाम लखनू घलू देवर मोरे. त्यांचं राम नाव लक्ष्मण आहे आणि ते माझे देवर माने दीर आहेत, आणि मग माझे प्रभू चालत 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 वाल्मिकांच्या आश्रमामध्ये आले. कोण वाल्मिक महाराज? तर ज्यांनी 14,000 वर्ष अगोदर रामायण लिहिलं, आणि तसंच माझ्या प्रभूला वर्तन करावं लागलं. बोलिला वाल्मिक तैसेची करीण, वर्तोणी दावीन नामा म्हणे. आणि मग वाल्मिकांच्या आश्रमामध्ये आले, आणि मग वाल्मिकांना मोठा आनंद झाला. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. देवाला न मग साधूच्या घरी चालून देव आला, आणि वाल्मिक महाराजांना आनंद झाला. वाल्मिकी म्हण आनंद भाई, मंगल मूर्ती नयन निहारी, मंगल मूर्ती नयन निहारी.
मंगल मूर्ती नयन निहारी. प्रभूची मंगल मूर्ती आपल्या नेत्र कमलाने वाल्मिकी महाराजांनी निहाळली बघा. आणि हात जोडून माझे प्रभू बोलू लागले. तव कर कमल चोरी रघुराई, बोले बचन श्रवण सुखदाई. आणि मग वाल्मिकी महाराजांच्या आश्रमामध्ये प्रभू राहिले. वाल्मिकी महाराजांनी आदर सत्कार केला प्रभूंचा. आणि मग पुढे मार्गक्रमण करायचंय ना. आणि मग वाल्मिकी महाराजांना माझ्या प्रभूने विचारलं. ऐका ऐका काय विचारलं. आता मी कुठं राहू, वनवासात आहे ना मी, आता कुठं राहू. त्याचं 2 प्रकाराने वाल्मिकी महाराजांनी उत्तर दिलं. पहिल्यांदा वाल्मिकांनी सांगितलं, प्रभू मुळामध्ये तुमचा प्रश्न चुकीचा. माझे प्रभू हसले गोड. वाल्मिकांनी सांगितलं, कुठे राहू विचारताय, मला अगोदर सांगा तुम्ही कुठं नाहीत. काय म्हणतात वाल्मिकी महाराज, तुम्ही कुठं नाहीत हे सांगा. आणि मग गोस्वामी गोड लिहितात, देव कुठं नाही हो, देव सगळीकडे आहे का नाही. हरि व्यापक सर्वत्र समान, प्रेम ते प्रगट होई मै जाना. देव सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. देव सगळीकडे ना. देव हरिपाठामध्ये माऊली गोड सांगतात, सर्वांगठी राम देहा देही एक, सूर्य प्रकाश सगळ्या घटात माझं ईश्वर तत्व ओतप्रोत भरलेलं आहे. बरे का काय हमी काय मारायचे हा व्होल्टेज. बर आणि मग विचारलं, देवा प्रभू तुम्ही कुठं नाही ते सांगा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. सगळीकडे देव आहे. चराचरामध्ये भगवंत ओतप्रोत भरलेला आहे. आणि मग एक लौकिक ठिकाण सांगितलं राहण्याचं आणि एक आध्यात्मिक ठिकाण सांगितलं. हे प्रभू राहायचं विचारताय ना मला, कुठं राहा. काम क्रोध मद मान न मोहा, गोंधळ व्हायला नुसता गोंधळ. कुठं राहायचं सांगितलं. काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा, कपट दंभ नाही माया, हृदय बसहुर घुराया. ज्या ठिकाणी काम नाही, ज्या ठिकाणी क्रोध नाही, ज्या ठिकाणी मोह नाही, ज्या ठिकाणी लोभ नाही, क्षोभ नाही, राग नाही, द्रोह नाही, त्याच्या हृदयामध्ये राहा. तिनके हृदय बसहुर घुराया.
ज्याच्यामध्ये कपट नाही, दंभ नाही, अहंकार नाही, आणि नाहीतरी देव तिथंच बसतो ना. हे बघा, देवाला राहण्यासाठी एकच ठिकाण आहे, त्याचं नाव आहे चित्त. कुठे राहतो देव? कोण म्हणलं डोक्यात राहतो? डोक्यात राहत नाही, डोक्यात प्रपंच राहतो, आहे का नाही? बुद्धीमध्ये काय करायचं, कुणाची कशी जिरवायची, आहे का नाही? कुणाला कशी टोपी घालायची, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला. हे बुद्धीमध्ये खेळ चालतो सगळा, बरं का. देवाला राहण्यासाठी ठिकाण आहे चित्त, बरं का. आणि मग ते चित्त कसं असलं पाहिजे? निर्मळ असलं पाहिजे, आहे का नाही? अहो, घरामध्ये एखादा जर पाहुणा येणार असेल, काय आणलं माय? फुल आणलं ठेव. घरामध्ये जर एखादा पाहुणा यायचा असेल तर आपण सगळं घर स्वच्छ करतो की नाही? माता मावल्यांनो, ऐकताय ना कथा? जावा यायचा असल्यावर, घरी जावा यायचा असल्यावर शेजारच्या कुंड्या आपल्या दारात आणून मांडते फुलाच्या, का घर स्वच्छ दिसलं पाहिजे. सडा सारवण रंगोटी करतो. जावाई येणार असला तर मला सांगा, तो नासका कुचका एक दिवस मरणारा जावाई जर घरी यायचा असेल तर आपण आपलं घर स्वच्छ करतो. जगाचा असेल ते स्वच्छ केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे ते. हमने आंगन नहीं बोहारा, चंचल मन को नहीं सवारा, कैसे आएंगे भगवान. कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. अंतकरण पटलावरती जर भगवंताला प्रतिष्ठापित करायचं असेल तर आपलं अंतकरण स्वच्छ पाहिजे. त्याच्यामध्ये काम नावाचा विकार नसला पाहिजे, क्रोध नावाचा विकार नसला पाहिजे, मोह नसला पाहिजे, माया नसली पाहिजे, कपट नसलं पाहिजे, दंभ नसला पाहिजे. तर तो देव आपल्या हृदयामध्ये येत असतो. देवाला राहण्याची जागा आहे ना हृदय. आपलं हृदय पवित्र पाहिजे, आपलं हृदय स्वच्छ पाहिजे, बरं का. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही राहा. तुकोबाराय सांगतात देवाला राहायची जागा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, मग येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि या ठिकाणी राहा म्हटले वाल्मिक महाराज. आणि मग दुसरं ठिकाण सांगितलं राहण्याचं. प्रभू कुठं राहा? चित्रकूटगिरी करहु निवासा, चित्रकूटगिरी करहु निवासु, तह तुम्हार भातु सुपासु. चित्रकूटावरती राहा. आणि मग माझे प्रभू चित्रकूटावरती राहू लागले. काय केलं माझ्या प्रभूने? चित्रकूटावरती सुंदर अशी लखन लालने कुटिया तयार केली आणि त्या कुटियेमध्ये माझे प्रभू राहू लागले. इकडे गोस्वामी कथेमध्ये बदल करतायत. सुमंत महाराज अयोध्येमध्ये आले आणि आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी दशरथ महाराज आहेत त्या ठिकाणी सुमंत महाराज आले. आणि राजा दशरथाने विचारलं, सुमंता आणला का रे माझा राम परत?
हा? संपत नाही 8 पर्यंत संपत नाही. द्या स्टेन द्या. सुमंता आणलं करे रामाला परत. वाढवा आवाज वाढवा. ठेवा मोबाईल बाजूला. आणलं का रे रामाला परत. आणि अशामध्ये आणि मग दशरथ महाराज भिंतीकडे पाहू लागले. कौशल्या राणी जवळ आहे, सुमित्रा जवळ आहे, सुमंतजी जवळ आहे. दशरथ भिंतीकडे पाहतायत. कौशल्य, मला भिंतीवरची चित्र दिसतंय. कोणतं चित्र दिसतंय? मला श्रावणाचे आई वडील दिसतायत त्या भिंतीवरती. सगळं आठवू लागलं. शाप झालेला आठवू लागला. आणि मग व्याकुळ झाले राजे दशरथ. आणि व्याकुळ झाल्याच्या नंतर राजा दशरथ आणि प्रभू रामाचं चिंतन केलं. आणि 6 वेळेस प्रभूचं नाव घेतलं. राम 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 6 वेळेला नाव घेतलं. आणि राजा दशरथाची प्राण ज्योत मावळली. का घेतलं बरं 6 वेळेला नाव? काय रे बेटा ते पुन्हा नाही आरतीच्या वेळेला तपस. सहा वेळेला नाव घेतलं राजा दशरथाने. राम राम कही राम, राम राम कही राम, राम राम कही राम, राम राम कही राम. राजा दशरथाने प्रभूचं नाव घेतलं. प्राण
आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. उद्या कथेचा 7वा दिवस आहे. उद्या आपल्याला प्रभू चित्रकूट सोडून पंचवटीला जाणार आहेत. पंचवटीला गेल्याच्या नंतर तिथं शूर्पणखा येणार आहे, मारीच येणार आहे, रावण सीतेला घेऊन जाणार आहे. प्रभू सीतेच्या शोधात पुढे ऋषमुख पर्वताकडे जाणार आहे. सुग्रीवाबरोबर मैत्री होणार आहे आणि मग सीता शोध करण्यासाठी हनुमंतरायाला पाठवण्यात येणार आहे. आणि अशोक वाटिकेमध्ये सीता आहे असं कळल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र लंकेवरती चढाई करणार आहेत, रावणाला मारणार आहेत. रावणाला मारून परांबा भगवती सीतेला अयोध्येत आणणार आहेत आणि माझे प्रभू राजसिंहासनावर बसणार आहेत. एवढी कथा उद्या बघायची आपल्याला. उद्या कथेचा शेवटचा दिवस आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढ्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू आपण. कथेसाठी कमीत कमी 3.5-4 तासाचा वेळ लागतो आहे का नाही. पण आपलं सध्या चाललंय ताकापुरतं रामायण. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोस्वामी तुलसीदास जी महाराज की म्हणा. जय जय म्हणा. नमः पार्वतीपदे शिव हर 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 महादेव.